हॅलो फ्रेंड्स, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप दिवसानंतर म्हाडा या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यासाठी आपण साईट निवडलेली आहे ज्याचा स्कीम कोड आहे 786 व्यंकटेश लँडमार्क आणि खूप प्राईम लोकेशनला ही साईट आहे, ज्यामध्ये खूप लो बजेटमध्ये फ्लॅट आहे. 13.45 लाखात तुम्हाला फ्लॅट इथे मिळणार आहे म्हाडाकडून. आणि इथे फ्लॅटची संख्यासुद्धा 68 एवढी आहे, म्हणजे खूप चांगली फ्लॅट संख्यासुद्धा देण्यात आलेली आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण याची बेसिक माहिती पाहूया. जसं की आपण याचा स्कीम कोड पाहिला 786 786 याचा स्कीम कोड आहे. लोकेशन आहे लोहगाव आणि 1 BHK 68 क्वांटिटी आहे. इथे कार्पेट एरिया 322 ते 327 स्क्वेअर फूट आहे. थोडासा छोटा आहे कार्पेट एरिया, त्या मानाने त्याची किंमत आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी ही स्कीम आहे, ज्याचा डिपॉझिट आहे 20,708 रुपये आणि किंमत आहे 13,85,000 रुपये. यामध्ये ॲडिशनल चार्जेस असतील. त्यानंतर प्रोजेक्ट डिटेल आपण पाहूया. तर याची डेट ऑफ कंप्लीशन जी आहे ती 31/12/2025 आहे. नियरिंग पोझिशन आहे ही साईट आणि याला लिटिगेशनसुद्धा आहेत. या रेरा नंबरमध्ये एकच विंग आहे, जी की म्हाडाचीच बिल्डिंग आहे आणि ती म्हाडाची बिल्डिंग पूर्णपणे सेपरेट आहे, म्हणजे सर्व फ्लॅट त्यामध्ये म्हाडाचेच आहेत. शेजारी ऑक्सी बेलमाउंट असे अशी एक साईट आहे. तर ते त्यांचीच असावी असं मला वाटतं आहे, पण त्यांचा जो रेरा आहे तो वेगळा आहे. आता यामध्ये जे लिटिगेशन आहे त्याच्या डिटेलचा स्क्रीनशॉट मी इथं तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की हायकोर्ट बॉम्बे 2 आहेत. सुप्रीम कोर्टसुद्धा आहे. यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणेसुद्धा आहे. अशा 3-4 लिटिगेशन्सच्या टाईपमध्ये आहेत. तर यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे याचे डिटेल आपल्याला नाही पाहता येत, पण 3-4 केसेस यावर दिसत आहेत. आणि बिल्डिंगसुद्धा पूर्ण झालेली आहे जवळपास, म्हणजे पूर्ण झालेली आहे जवळपास. त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मगच अप्लाय करा. लिटिगेशन्सबद्दल आपल्याला माहिती नाही आहे पूर्ण अजून. तर म्हाडा बिल्डिंग डिटेल आपण पाहूया की म्हाडा बिल्डिंग ही 7 फ्लोअरची आहे आणि प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 9 फ्लॅट्स आहेत आणि लिफ्ट स्टेअरकेससुद्धा एकच दिलेली आहे आणि 1.37 मीटरचा पॅसेज आहे. तर आपण 3D व्ह्यू पाहूया बिल्डिंगचा कसा आहे. तर या पद्धतीने हे 3D व्ह्यू आहे बिल्डिंगचा आणि याला फ्लॅटला बाल्कनी नाही आहे. तर त्याऐवजी जे समोरचा तुम्हाला स्पेस दिसतो आहे तोच बाल्कनीसारखा यूज होणार आहे. जसं की आपण ग्रीन व्हॅली बिल्डिंग पाहिली होती याच्या आधी, त्या पद्धतीनेच ते आहे. आता हे आपण म्हाडाच्या वेबसाईटवरून घेतलेला ह्या गुगल मॅपचा फोटो आहे. तर यामध्ये येल्लो कलरची जी पिन केलेली बिल्डिंग आहे ती म्हाडा बिल्डिंग आहे आणि साईडची जी एल आकार दिसते ती ऑक्सी बेलमाउंट असं आहे ती साईटचं नाव. यामध्ये तुम्हाला मी जो मास्टर प्लॅन आहे त्यानुसार दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ॲरोच्या साह्याने. ही बिल्डिंग आहे. आपण याचा व्हिडिओसुद्धा पाहणार आहोत. ही ऑक्सी बेलमाउंट जे साईट चालू आहे त्यांच्यासुद्धा ह्याच्यामध्ये ही बिल्डिंग केलेली आहे त्यांनी रेफर, म्हणजे दाखवलेली आहे. तर आता आपण त्या ॲक्च्युअल साईटवर गेलो होतो त्यावेळेला आपल्याला आत तर जाता नाही आलं, पण बाहेरून मी तुम्हाला बिल्डिंग दाखवतो की जी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. बिल्डिंगचं काम पूर्ण कंप्लीट आहे आणि हीच ती बिल्डिंग आहे. मी तुम्हाला ॲरो करून दाखवत आहे. 7 फ्लोअर तुम्ही बघू शकता की कलर कामसुद्धा झालेलं आहे आणि मध्ये फक्त ॲम्युनिटीचं त्यांचं काम चालू आहे. त्याकडे ॲम्युनिटीचं म्हाडा नसणार आहेत. म्हाडाची बिल्डिंग पूर्ण वेगळी आहे. शेजारी तुम्ही बघू शकता की पूर्णपणे वेगळी आहे म्हाडाची बिल्डिंग. तर ही लोकेशन जी आहे ती खूप चांगली लोकेशन आहे. एअरपोर्टच्या खूप जवळ आहे आपल्या ही साईट आणि ते पाण्याच्या टाकीसुद्धा इथे काही काम चालू आहे. आणि ही ऑक्सी बेलमाउंट यांचं सेल्स ऑफिस वगैरे इथं आहे. कारण त्यांचा तो पार्ट असेल किंवा नाव वेगळं दिलं असेल, माहीत नाही ॲक्च्युअल काय आहे. व्यंकटेश पण याचं नाव वेगळं आहे पूर्णपणे. खूप मोठा रस्तासुद्धा आहे आणि जे मेन एअरपोर्ट रोड आहे त्याला हा कनेक्ट आहे रोड. तर आता आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया कशा पद्धतीने आहे. तर हे आपण बघू शकतो की यामध्ये म्हाडाचा असं उल्लेखसुद्धा केलेला आहे. रेरावरून हा आपल्याला मिळालेला आहे फ्लोअर प्लॅन आणि म्हाडा साईटवरसुद्धा सेमच फ्लोअर प्लॅन दिला गेलेला आहे. सर्व गोष्टी आपण क्रॉस चेक करून मगच याचा व्हिडिओ बनवत असतो.
तर फ्लोर पण बघा कशा पद्धतीने आहे. यामध्ये एक स्टेअरकेस आणि एकच लिफ्ट आहे आणि एका फ्लोअरला जवळजवळ 9 फ्लॅट्स आहेत. आता तुम्ही बघू शकता फ्लॅट कशा पद्धतीने आहेत की एंट्रीला हॉल आहे. हॉलला बाहेर साईडला एक विंडो आहे आणि समोरचा जो पॅसेज मोकळा आहे, जसं की आपण ग्रीनविले बिल्डिंगचं तुम्ही बघितलं असेल की समोरचं पॅसेज एक नाही का एक चॉलसारखा नाही का चाळसारखा एक समोर मोकळा पॅसेज असतो पूर्ण, की जो तुम्हाला ॲक्सेसिबल असतो की तुम्ही ते वापरू शकता म्हणजे कपड्यावर वाळवण्यासाठी वगैरे या गोष्टीसाठी. कारण इथं दुसरी बाल्कनी नाही आहे या गोष्टीसाठी. त्यामुळे समोरचा एरिया हा तुम्हालाच फक्त वापरता येईल व्यवस्थितपणे. हॉल, किचन आणि बेडरूम असं आहे. टॉयलेट बाथरूम एकच आहे कॉमनमध्ये. तर आता आपण याचे डायमेन्शन्स पाहूया कशा पद्धतीने हॉलचं आणि किचनचं वगैरे. सर्व फ्लॅट जवळजवळ सारखेच आहेत. 2-4 स्क्वेअर फूटचा फरक आहे फक्त इकडे तिकडे. तर हॉल जो आहे तो 13.5 बाय 9.5 या मापाचा आहे. त्यानंतर याचं किचन जे आहे ते 13.5 बाय 6 या मापाचं आहे. हॉल थोडा मापाने सफिशियंट आहे, पण किचनचं मापसुद्धा ठीक आहे. लो बजेटच्या फ्लॅटच्या मानाने ओके आहे. आणि जी बेडरूम आहे ती 9.5 बाय 8 आहे. ही सुद्धा थोडी छोटी आहे. लो बजेटचे सुद्धा इफेक्ट आहे. कमी प्राईजमध्ये तुम्हाला म्हणजे एक सिंगल फॅमिलीसाठी सफिशियंट असा हा 1 BHK आहे. आणि याचं जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते 6 बाय 4 या मापाचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला कुठेही बाल्कनी दिसत नाही आहे. तर बाल्कनी तुम्हाला जे समोरचा पॅसेज आहे जो मोकळा तुम्हाला दिसेल कॉमन एरिया ह्यातला, तो तुम्ही बाल्कनी म्हणून त्याचा यूज होऊ शकतो. कारण पुढं पूर्ण ओपन आहे ते सगळं. त्यामुळे तिथे तुम्ही तुमचे कपडे वगैरे वाळवायची ही कामं तिथं होऊ शकतात. लो बजेट फ्लॅट आहे त्यामुळे थोडी ॲडजस्टमेंटसुद्धा असणार आहे. पण लोकेशन एकदम प्राईम आहे. या पण गोष्टी यामध्ये विचार झाला पाहिजे. आणि यामध्ये थोडे लिटिगेशनसुद्धा आहेत. कशा पद्धतीने आहेत ते आपण आपल्याला खूप पूर्ण याची माहिती नाही आहे अजून. तर आपण चला मॅपवर पाहूया की ॲक्च्युअलमध्ये ही साईट कुठे आहे. तर हे आपण डायरेक्ट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पाहू शकता मॅपवर. एकदम त्याला खेटून आहे एअरपोर्टला. खूप जवळ आहे एअरपोर्टच्या ही साईट. हे तुम्ही पाहू शकता इकडे चंदननगर वगैरे आहे, इकडं विमाननगर तुम्हाला दिसतंय आणि एकदम एअरपोर्टला जी क्लोज आहे एकदम ही साईट. ही बिल्डिंग जी रेड मार्क केलेली आहे ही म्हाडा बिल्डिंग आहे, जे की जवळजवळ रेडी पोझिशन आहे. काम सर्व झालेलं आहे. हॅलो. तर तुम्ही पाहू शकता की यामध्ये पुणे एअरपोर्टचा जो मेन रोड आहे त्यापासून खूप जवळ आहे. तुम्हाला जवळ सर्व मॉल्स वगैरे सर्व एकदम हायफाय एरिया सर्व आहे इथे. त्यामुळे तुम्हाला रेंटसुद्धा इथं भेटू शकतो चांगला, अगर बॅचलर्स वगैरे कोण राहणार असतील तर. आसपास खूप मोठमोठ्या सोसायट्या वगैरे आहेत. एकदम हायफाय असा एरिया आहे हा. आता या एरियामध्ये फ्लाईटचा वगैरे आवाज किती येतो याबद्दल थोडीशी मला पाहावं लागेल की फ्लाईट वगैरे येणे जाणे अगर कंटिन्यूस असेल तर आवाज वगैरे खूप जास्त येतो का कसं काय, तर याबद्दल तिथे राहणारं पाहावं लागेल. तर कंपॅरिझन आपण करायचं म्हटलं तर याचं कंपॅरिझन तर होऊ शकत नाही, कारण बाकी फ्लॅट आहेत ते त्याला ॲम्युनिटीज वगैरे खूप असणार चांगल्या. जसं म्हाडाची बिल्डिंग पूर्णपणे वेगळी आहे, फ्लॅट पण छोटा आहे. आता ह्याच म्हाडाच्या बिल्डिंगच्याच एरियामध्ये साईट जी आहे ती ऑक्सी बिओमंडे असे साईट आहे, ज्या 761 कार्पेट एरिया आहे, ज्याची प्राईज 95 लाखापासून स्टार्ट आहे, प्लस एक्स्ट्रा चार्ज त्यामध्ये असणार आहेत. ज्याची की पर स्क्वेअर फूट जे पडते ते 12,483 पर स्क्वेअर फूट एवढी इथं किंमत आहे. तेच अगर म्हाडाची किंमत धरायला म्हणजे 13.45 लाख आणि 3 लाख रुपये आपण पकडून चालूया. तर त्या हिशोबाने 5,249 पर स्क्वेअर फूट एवढंच येते फक्त. म्हणजे म्हाडाचे फ्लॅट नक्कीच इथे स्वस्त आहेत.
पण यासोबत ज्या सोयी सुविधा तुम्हाला मिळणार आहेत चिल्ड्रन फ्लॅटमध्ये त्या तुम्हाला काहीच मिळणार नाही आहेत. त्यामुळे याचं कंपॅरिझनसुद्धा थोडं चुकीचंच ठरेल. पण आपल्याला एक स्क्वेअर फूट कसं त्या एरियामध्ये रेट चालू आहे याचा फक्त आपल्याला माहिती घ्यायची होती, म्हणून आपण या पद्धतीचं आपल्याला वर्णन सांगितलेलं आहे. तर म्हाडाचे फ्लॅट नक्कीच यामध्ये किमतीने कमी आहेत. चांगल्या एरियामध्ये फक्त राहायला मिळेल एवढंच यामध्ये ॲडव्हान्टेज आहे. आणि या अगर साईजचं ॲडव्हान्टेज बघायचं म्हटलं तर हा लो बजेटमध्ये फ्लॅट आहे. निअरिंग पोजेशन आहे. मेंटेनन्ससुद्धा तुम्हाला इथं कमीच असणार आहे, कारण बाकीचे ॲम्युनिटीज नसणार आहेत त्यामुळे. आणि लोकेशन चांगलं आहे आणि इथून कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. तुम्ही कुठेही तुम्हाला कॅब, बस वगैरे इझिली अवेलेबल होतात. डिसॲडव्हान्टेज फक्त एवढेच की यामध्ये ॲम्युनिटीज नाहीत, बाल्कनी नाही आणि याला लिटिगेशन्स आहेत. तर या सर्व गोष्टीचा विचार करा, मगच अप्लाय करा. इथे फ्लॅटची संख्यासुद्धा खूप चांगली आहे, जास्त आहे. त्यामुळे इथे चान्सेससुद्धा जास्त आहेत फ्लॅट मिळण्याचे. हे सुद्धा एक ॲडव्हान्टेज म्हणता येईल इथले. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.